हॅलो एव्हरीवन, आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्ट ऑफ स्पीच आपण स्टार्ट केलेलं होतं। त्यामध्ये आपलं फर्स्ट टाइप सुरू होतं नाउन। आपण मागच्या लेक्चरमध्ये नाउन पण कंप्लीट केलं आणि टाइप्स ऑफ नाउन पण आपण बघितलेले आहेत। तर नाउन म्हणजेच काय? तर नाउन म्हणजे इट इज द नेम ऑफ एनीथिंग, प्लेस, पर्सन, ॲनिमल एक्सेट्रा। आणि त्याचे आपण काही टाइप्स पण बघितलं नाउनचे, जसं की फर्स्ट होतं कॉमन नाउन, सेकंड इज प्रॉपर, थर्ड इज कलेक्टिव्ह, फोर्थ इज ॲब्स्ट्रॅक्ट अँड फिफ्थ इज मटेरियल नाउन। तसंच आज आपण काही दोन टाइप्स बघणार आहोत। तर आपण टाइप्स ऑफ नाउन ऑन द बेसिस ऑफ नंबर, म्हणजे ते किती आहे, एक का मल्टिपल आहे, याच्या बेसिसवर आपण नाउनचे दोन टाइप्स पाडलेले आहे। फर्स्ट आहे सिंग्युलर आणि सेकंड आहे प्लुरल। सिंग्युलर म्हणजेच काय? नाउन विच रेफर ओनली वन थिंग ऑर पर्सन, असं नाउन की जे आपण फक्त एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या पर्सनसाठी यूज करतो, आपण त्याला सिंग्युलर म्हणतो। आणि सेकंड आहे प्लुरल, नाउन विच रेफर मोर दॅन वन पर्सन ऑर प्लेस, असं नाउन की जे आपण एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी किंवा ठिकाणांसाठी यूज करतो। तसंच नेक्स्ट एक केस आहे नाउनची पॉझेसिव्ह केस ऑफ नाउन। पॉझेसिव्ह म्हणजे आपला हक्क दाखवणे। तर पॉझेसिव्ह केस ऑफ नाउन यूज टू शो पोझेशन, आपण तो पोझेशन दाखवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो। टू शो पॉझेसिव्ह नाउन वी यूज ॲपॉस्ट्रोफी, आपण पॉझेसिव्ह नाउन दाखवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रोफीचा यूज करत असतो। जसं की एक्झाम्पल मोनूज बॅट, मोनूज नंतर मी पहिले ॲपॉस्ट्रोफी दिली आणि मग एस लिहिले, म्हणजेच दॅट इज बॅट बिलोंग्स टू मोनू। ह्या वाक्यातून आपल्याला हे समजते की ती जी बॅट आहे ती कोणाची आहे, ती मोनूची आहे। त्याचे काही रूल्स पण आहे लिहिण्याचे, तर बघा ते फर्स्ट रूल आहे, while forming possessive case of plural noun which end with s we add to noun। जेव्हा आपण पॉझेसिव्ह केसचा आपण एखाद्या वाक्यामध्ये यूज करतो, तर जर ते प्लुरल नाउन असेल आणि जे एंड होत असेल एसने, तर आपण त्या पॉझेसिव्ह प्लुरल नाउनच्या समोर आपण लावतो ॲपॉस्ट्रोफी। जसं की एक्झाम्पल लिहिले मी गर्ल्स हॉस्टेल। आता बघा हे प्लुरल आहे, मी गर्ल्स लिहिले, पण मला त्याचं पोझिशन दाखवायचं आहे म्हणून मी त्याला पहिले गर्ल लिहिले, मग ॲपॉस्ट्रोफी दिले आणि मग एस लिहिले। सेकंड एक्झाम्पल चिल्ड्रन्स क्लब, चिल्ड्रन म्हणजे मेनी चिल्ड्रन्स आहे, त्यांचा क्लब आहे, त्यांचा मी हक्क दाखवण्यासाठी लिहिलेले चिल्ड्रन्स, पहिले चिल्ड्रन लिहिले, मग ॲपॉस्ट्रोफी यूज केले, मग एस लिहून क्लब लिहिलेला आहे। आणि सेकंड रूल आहे टू शो पॉझेसिव्ह केस ऑफ थिंग वी यूज ऑफ इन्स्टेड ऑफ ॲपॉस्ट्रोफी। आणि सेकंड रूल आहे की जेव्हा आपण एखाद्या थिंगचं पोझिशन दाखवतो तेव्हा आपण ॲपॉस्ट्रोफी ऐवजी आपण ऑफ यूज करतो। जसं की एक्झाम्पल आहे की ऑफ बाईक, ही एक चावी आहे बाईकची, तर आपण तिथे कीज ऑफ बाईक न लिहिता की ऑफ बाईक लिहिलेलं आहे। आणि सेकंड एक्झाम्पल आहे कलर ऑफ बिल्डिंग, आपण कलर्स ऑफ बिल्डिंग न लिहिता कलर ऑफ बिल्डिंग लिहिलेलं आहे। खाली मी तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेली आहे, जसं की मी खाली तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे, तुम्ही पहिले हे नोट डाऊन करा आणि बुकमध्ये ते क्वेश्चन सॉल्व करा। क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग, काही एक्झाम्पल्स आहे जसं की कार, वुमेन, सागर, फ्रूट्स, कंट्री, रोज, सॅटिस्फॅक्शन, स्मिता, कॉन्फिडन्स, वॉटर, काइंडनेस। हे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांना तुम्हाला प्लुरल नाउन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन असे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते डिवाइड करायचे आहे। तर तुम्ही नक्कीच ते सॉल्व करा आणि जर आवडलं असेल तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करा और लाईक करा।